तर खूप संक्रमणामधून जाते. संक्रमण म्हणजे खूप बदलाचा जो काळ ज्याला म्हणतो आपण. कारण आपल्याला माहिती की क्लायमेट चेंज हे आपण गेल्या अनेक दिवसापासून बोलतोय आणि क्लायमेट चेंजचा जो परिणाम आहे तो कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी पावसातला खंड, कधी गारपीट, यामध्ये खूप नवनवीन गोष्टी होत आहेत आणि आपल्याला रेझिलन्स म्हणजे आपल्याला त्या सगळ्यांशी जुळून घेणारी शेती करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, आपण जे करतोय सोयाबीन, कापूस आणि तूर, हे पण काय आपण फार भारी करतो अशातला भाग नाही. आपलं ॲव्हरेज जर उत्पन्न बघितलं तर ते स्टेटपेक्षाही कमी आहे. त्यामुळे आपल्याला एकतर जे करतोय ते चांगलं करणं, म्हणजे सोयाबीन जर करत असेल तर मग त्यातल्या सगळ्या प्रॅक्टिसेस SOP फॉलो करणे, बीज प्रक्रिया आहे, बेडवर लागवड आहे, कमी बी वापरणं आहे, रुंद सरीवरंब पद्धत आहे, हे करावं लागेल. आणि दुसरीकडं पीक पद्धतीत पण बदल करावा लागेल. आता इथं जवळजवळ 300-400 शेतकरी दिसत आहेत. तर याच्यामध्ये ऑलरेडी रेशीम शेती करणारे किती जण आहेत? अच्छा, एवढे. आणि नव्याने नोंदणी केलेली असे किती आहेत? ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेले किती आहेत? भरपूर लोक आहेत, म्हणजे नवीन जे इच्छुक आहेत. ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेले कोणाची राहिली का? ॲग्रीस्टॅक ज्याची राहिली त्यांनी हात वर करा. यांची नंतर नोंद घ्या सर. मी नंतर कोऑर्डिनेट करून आपल्याला महाविस्तार ऍप जे आहे कृषीचं, ते ऍप सगळ्यांनी डाउनलोड केलेलं आहे का? ज्यांनी केलं नसेल त्यांना आपल्याला डाउनलोड करायला तुम्ही कोऑर्डिनेट करा. आता रेशीम शेतीबद्दल मी थोडं बोलतो. रेशीम शेतीबद्दल मला काही कल्पना नव्हती. म्हणजे वर्ध्याला पहिल्यांदा गेलो तर वर्धा पण सेम आत्महत्याग्रस्त आणि शेतीच्या दृष्टीने विकासाचा अनुशेष असलेला जिल्हा होता. आणि मग तिथे आम्ही जेव्हा रेशीम बद्दल मला समजलं तर तिथे अधिकराव जाधव म्हणून एक रेशीम मधले फार मोठे तज्ञ आहेत सांगलीचे, त्यांना मी बोलवलं होतं आणि त्यांच्या भाषणामधून मला पहिल्यांदा रेशीमचा परिचय झाला. आणि मग तिथं जवळजवळ आम्ही 100 लोक करणारे असतील तर ती संख्या 1000 वर 2 वर्षामध्ये गेली. आणि बऱ्यापैकी चांगलं उदाहरण आम्ही रेशीमचे बघितले. त्याच पद्धतीने आपल्याला नांदेडला आता रेशीमचं हब करायचं आहे. आणि रेशीम जे असं पीक आहे, जसं आता आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की ज्याला जंगली जनावरांचा त्रास नाहीये, ज्याला कुठल्या प्रकारची इतर पिकांना जसं पेस्ट किंवा याचा जास्त अटॅक होतो तो त्याला नाहीये, अतिवृष्टीमध्ये पण ते तग धरू शकतं.